पुढची बातमी बघूया। नांदेड जिल्ह्यामध्ये मागच्या 2 दिवसांपासून मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि रात्रीच्या वेळेला हदगाव तालुक्यामधल्या आमगव्हाण इथे ढगफुटीसारखा पाऊस झालाय। या पावसामुळे नदीला पूरही आला आणि या पुराचं पाणी आमगव्हाण इथल्या नागरिकांच्या घरामध्ये शिरलं। आमगव्हाण ते शेंबाळ पिंपरी हा मार्ग सुद्धा या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सध्या बंद करण्यात आलाय। तिकडे अकोला जिल्ह्यामधल्या कुटासा परिसरामध्ये काल जोरदार पाऊस झाला होता। कुटासा शिवारामधल्या बोर्डी नाल्याला सुद्धा पूर आला। नाल्याच्या काठावरती असलेल्या शेतकऱ्यांची शेती अक्षरशः जलमय होऊन गेली। कपाशीच्या पिकामध्ये पुराचं पाणी गेलं आणि अर्थातच त्यामुळे शेतामधल्या पिकाची मोठी नासाडी झाली आहे। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। ही शेतीची दृश्य आपण बघू शकतो। संपूर्णपणे शेती ही पाण्याखाली गेलेली आहे। अनेक ठिकाणची शेती खरडून निघाली आहे। त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करावेत, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कुटासा, आंदा, इसापूर शिवारामधल्या शेतकऱ्यांनी केलेली आहे।